बाळाजी आवजी. आवजी हरिचित्रे हे मुजुमदार होते. जंजिऱ्यावर सिद्धीची सत्ता होती व त्याच्याकडेच आवजी नोकरीला होते. घरात लक्ष्मी नांदत होती. आवजीच्या घराचे गोकुळ झाले होते. पत्नी रुक्मिणी मुलांना सांभाळत होती. त्यांना 3 मुले होती. बाळाजी, आवजी आणि कावजी अशी त्यांची नावे होत. असेच दिवस सरत होते. आवजी यांना घराची व आपल्या नातेवाईकांची आठवण येत होती. तसेच त्यांनी त्यांच्या कुलदैवताला जेजुरीचा खंडोबा व एकविरा मातेच्या दर्शनाला जाण्याचा बेत आखला होता. त्यासाठी आवजी सिद्दीखानाकडे गेले व आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी विनंती केली. आम्ही आमच्या लोकांना भेटलो नाही, बरेच दिवस झाले, तरी तिकडे जाण्याचा मानस पूर्ण करावा, असे आवजी सिद्दीखानास म्हणाले. सिद्दीखानाकडून होकार येताच आवजी बाहेर पडले. ते सरळ आपल्या घराकडे निघाले. काही दिवसातच आवजी रुक्मिणीसह मुलांना घेऊन जेजुरीला गेले. त्याच वेळी आदिलशाही फौजा स्वराज्यावर चालून आल्या होत्या. मराठा व आदिलशाही फौजांचा युद्धाचा धुमाकूळ सुरू होता. आवजी परिवारासह जेजुरीवर अडकले. 10 दिवस झाले तरी त्यांना परतण्याचा मार्ग मिळत नव्हता. शिवाजी महाराजांनी आदिलशाही फौजेवर विजय मिळवला. मराठ्यांचा विजय पाहून आवजी सुखावले होते. मराठ्यांना शिवाजी महाराजांच्या रूपाने मौल्यवान रत्नच लाभले आहे असे आवजींना वाटत होते. त्यांनी तेथूनच राजांना मुजरा केला. इकडे सिद्दीखान आजारी पडला. त्याला पोटशूळचा त्रास सुरू झाला. अनेक वैद्य झाले तरी मात्रा लागू होत नव्हती. तो अंथरुणाला खिळला होता. आवजी भेटीसाठी गेले तर तो आजारी असल्याने बाहेरूनच पाहून मागे परतले. आवजी परत घराकडे आल्याने रुक्मिणीने धावतच बाहेर येत मागे परतण्याचे कारण विचारले. आवजींनी सिद्दीखान आजारी असल्याचे सांगितले. आवजी स्नान आटोपून देवपूजा करू लागले. तो सिद्दीखानचे लोक घरात आले व आवजींना घेऊन गेले. कारण काय तर जेजुरीला जाऊन आवजींनी तांत्रिक क्रिया केल्या व त्यामुळे सिद्दीखान आजारी पडला आहे. त्याच कारणे आवजींना मृत्यूदंड देण्याचे फरमान खानाकडून काढण्यात आले आहे असे त्यांचे म्हणणे होते. आवजींना गडावर नेण्यात आले. त्यांना बोलण्याची एक संधीही मिळाली नाही. आवजींना तोंड बांधून पोत्यात घातले व जंजिऱ्याच्या बुरुजावरून समुद्रात फेकले. एका दिवसात आवजींच्या कुटुंबाचा कणा मोडून पडला होता. इकडे रुक्मिणी व 3 मुलांना पकडून गुलामांच्या व्यापाऱ्याला विकण्याचा खानाचा आदेश पाळण्यात आला. गुलामांचा व्यापारी आला. त्याच्या ताब्यात आवजीच्या कुटुंबाला देण्यात आले. तो गुलामांचा व्यापारी त्यांना घेऊन गलबतातून समुद्रमार्गी निघाला. वेळ सरत होता. दिवस जात होते आणि अचानक वादळ सुरू झाले. समुद्राच्या लाटा उसळू लागल्या. प्रचंड वादळात ते गलबत झोकांड्या घेऊ लागले. पिण्याच्या पाण्याचे रांजण सांडून गेले. आता पुढे जाणेही धोक्याचे होते व मागे येणेही धोक्याचे होते. त्यामुळेच गुलामांचा व्यापारी सिद्दीखानाच्या भीतीमुळे दक्षिणेकडे वळला. गलबत हळूहळू दक्षिणी किनाऱ्याला लागले. तो किनारा होता राजापूरचा. रुक्मिणीला तो परिसर ओळखीचा वाटला. तेथील लोकांची वेशभूषा, भाषा आपलीच वाटली. तिने धाडस करून त्या व्यापाऱ्याला, "आम्हाला इथेच विकाल का?" असे नम्रपणे विचारले. तो काहीच बोलला नाही. पण रुक्मिणीने परत एकदा तोच प्रश्न केला. तेव्हा मात्र तो व्यापारी तिच्या दयनीय अवस्थेला पाहून बोलला, "आम्ही विकू येते, मात्र तुझी ओळख सांगता कामा नये. नाहीतर खान आम्हास जिवंत ठेवणार नाही." परत एकदा रुक्मिणीने, "आम्हाला एकाच घरात विकाल का?" असं विचारलं. तो व्यापारी बोलला, "तसा कोणी घेणारा असेल तर आमची काही ना नाही." रुक्मिणीसह मुलांना एका चौकात नेण्यात आले. तेथे एका चौतऱ्यावर उभे करून त्यांची बोली लावली गेली. बोली सुरू झाली. 30 रुपये, 50 रुपये, 60 रुपये अशा आरोळ्या उठल्या. जसजशी किंमत ठरेल तसतसे त्यांचे नशीबही फिरत होते. रुक्मिणी विचार करत होती, कुठे जाऊन पडणार, पुढे काय होणार. आई एकविरे, माझ्या लेकरांना ओटीत घे. हे खंडेराया, माझ्या मदतीला धावून ये. तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला, 100 रुपये. सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. तो एक धनिक होता. त्याने 100 रुपये देऊन त्या तिघांना विकत घेतले. तो त्यांना घेऊन चालू लागला. त्या धनिकाच्या पाठीमागून आवजीचे कुटुंब चालू लागले. ते सर्वजण त्या धनिकाच्या घरासमोर आले. अंगणातून पुढे जाणारच तेवढ्यात धनिकाने रुक्मिणीला ताई म्हणून मिठी मारली.
तो रुक्मिणीचा सख्खा भाऊ होता. त्याने बहिणीला व मुलांना विकत घेतले होते. रुक्मिणीला परत एकदा आयुष्याने संधी दिली होती. रुक्मिणी तेथे राहू लागली. काळ सरू लागला. मुले हळूहळू मोठी होऊ लागली. इकडे स्वराज्यात शिवरायांचा महिमा गाजत होता. अनेक मोहिमा निघत होत्या. अनेक किल्ले स्वराज्याचा भाग होत होते. प्रत्येक किल्ल्याची लढाईची मावळ्यांची कथाच बनू लागली होती. अशक्य गोष्टी प्रत्यक्षात उतरत होत्या. वाऱ्याच्या वेगाने आपले स्वराज्य, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य कणाकणात भिनत होते. मराठी म्हणजे एक वादळच जे घोंगावत येते, क्षणार्धात शत्रूची दाणादाण करते, असे जणू सर्वांना वाटत होते. बाळाजी आवजी हा तरुण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात काम करण्याची स्वप्ने पाहत होता. त्यालाही शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यात काही काम करण्याची इच्छा होती. पण तो भेटणार कसा? तो ठाणेदाराकडे लेखणीचे काम करत होता. बाळाजी आवजी ठाणेदाराचा पत्रव्यवहार सांभाळत होते. पत्र पाठवण्याचे काम त्यांच्यावर होते. अनेकांना पत्रे जात. असेच एकदा शिवाजी महाराजांना पत्र लिहिण्याचा योग आला. आणि पुढे वरचेवर शिवाजी महाराजांकडे पत्रे जाऊ लागली. शिवाजी महाराजांनाही ती पत्रे, त्यांचे अक्षर, लिहिण्याची पद्धत सर्वच खूप आवडले होते. कोण लेखनिक असेल हा, असं शिवाजी महाराजांना त्यावेळी वाटले असावे. बाळाजी आवजींना शिवाजी महाराजांना वरचेवर पत्र पाठवताना एकदा त्यांना मोह झाला व आपणही एक पत्र महाराजांना पाठवावे असे त्यांना वाटले. पण आपले पत्र पकडले गेले तर, अशी भीती सुद्धा त्यांना वाटली. परंतु तरीही धाडस करून त्यांनी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठविले. पुढे शिवाजी महाराजांनी राजापूरवर छापा घातला. त्या छाप्यात इतर गोष्टींबरोबर बाळाजी आवजींनाही पकडून आणण्याचे महाराजांनी फर्मान काढले. शिवाजी महाराजांचे लोक बाळाजी आवजींना पकडून नेत असताना रुक्मिणीही पाठीमागून धावत आली. माझ्या पोराला पकडू नका, त्याने काही केले नाही, असे ती वारंवार बोलत होती. बाळाजी आवजींना महाराजांपुढे आणले गेले. बाळाजी आवजींनी महाराजांना पाहताच मुजरा केला. त्यांना आपल्याला पकडून आणण्यात आले आहे याचे भान नव्हते. ते हात जोडून शिवरायांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिले. रुक्मिणी म्हणाली, महाराज, माझ्या पोराचे काही चुकले असेल तर त्याला माफ करा. मला शिक्षा द्या, पण त्याला सोडा. महाराज म्हणाले, ताई, तुझ्या मुलाला पकडून आणले नाही, तो स्वतः माझ्याकडे आला आहे. ताई, तुझ्या मुलाच्या लेखणीवर आम्ही प्रसन्न झालो आहोत. म्हणूनच असे रत्न स्वराज्यात न्यावे यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही त्याला रायगडावर स्वराज्याच्या सेवेत ठेवणार आहोत. रुक्मिणीला धीर आला. तिने शिवाजी महाराजांना नमस्कार केला. आपला मुलगा शिवाजी महाराजांसोबत रायगडावर असणार याचाच तिला आनंद झाला होता. शिवाजी महाराजांनी रुक्मिणीला साडी चोळी देऊन तिची पाठवणी केली. शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी यांना आपल्या स्वराज्याचे चिटणीस बनविले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू, हुशार आणि कर्तबगार चिटणीस हेच आपले बाळाजी आवजी चित्रे. त्यांनी 1658 ते 1681 पर्यंत स्वराज्याच्या चिटणीस पदाची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. बाळाजी आवजी यांची कार्ये: स्वराज्याची राजपत्रे लिहिणे, आलेली पत्रे सांभाळणे आणि त्या पत्रांना योग्य उत्तर देणे. आग्रा सुटकेच्या वेळी आणि राज्याभिषेकासारख्या महत्त्वाच्या सोहळ्यात त्यांनी उत्तम व्यवस्थापन केले होते. त्यांचे पुत्र खंडोबल्लाळ अत्यंत शूर होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी मोठी कामगिरी केली होती. शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर राजकीय गैरसमज, काही मंत्र्यांच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून संभाजी महाराजांनी बाळाजी आवजी यांना देहदंडाची शिक्षा दिली होती. चिटणीस हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात येत नव्हते. बाळाजी आवजी राज्याभिषेकापूर्वीपासूनच महाराजांच्या चिटणीस पदाचे काम करत होते. राज्याभिषेकावेळी त्यांनी स्वतःचे चिटणीस पद व शिक्का कायम ठेवावे. मग ते पद अष्टप्रधानात मोजले नाही तरी हरकत नाही, असे सांगितले व शिवाजी महाराजांनीही ते मान्य केले होते. त्यामुळे राज्याभिषेकानंतर जे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या व्यवस्थापनासाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले त्यामध्ये चिटणीस हे पद येत नाही.